शिंदे सेनेचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। मुंबईहून अरविंद सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक घोगल यांनी थेट यवतमाळमधील चिंचोली येथील खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचून ही नोटीस बजावली। ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे सेनेत गेल्या 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। याचिकेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस बजावण्यात आली। मुंबईहून अरविंद सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक घोगल हे यवतमाळमधील चिंचोली येथील खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना नोटीस दिली। यावेळी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह यवतमाळचे जिल्हा प्रमुख आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। या प्रकरणाची सुनावणी आता 31 ऑगस्ट रोजी होणार आहे। संबंधित बंडखोर खासदार सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाही तर त्यांच्या अनुपस्थितीतच प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल असं स्पष्ट निर्देश नोटीसमध्ये देण्यात आले आहेत। दरम्यान जून महिन्यात यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर या खासदारांच्या बंडखोरीचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आणि आता सुप्रीम कोर्टाच्या नोटीसीमुळे या प्रकरणाला आणखी महत्त्व मिळालं आहे। आम्ही हे नुकतेच 6 बंडखोर खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदे गटामध्ये विलीन झाले, त्यांना लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांनी मान्यता दिली, ती चुकीची आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। लोकसभा अध्यक्ष व हे 6 बंडखोर खासदार ह्या 7 लोकांनी येत्या 31 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस होती, ती आम्ही त्यांना सुपूर्द केलेली आहे त्यांच्या कार्यालयात।